हॅलो. तर अशा झटपट पद्धतीने पुरणपोळीचं पुरण बनवून तयार होणार असेल ना, तर आमची आई मालवणीमध्ये म्हणते तसं तुम्ही सुद्धा चालताना पुरणपोळी बनवू शकता. चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे ते. सगळ्यात आधी इथे 1/2 किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि ती आपण छान 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊन त्यानंतर 4-5 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे. त्यानंतर ते पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की मम्मी म्हणते जेवढ्या वेळा आपण पाणी काढून टाकणार ना, तेवढं आपलं पुरण हलकं होतं. त्यानंतर आपण ही डाळ कुकरमध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 बोट वर येईल एवढं साधारण पाणी घालायचं आहे. त्यानंतर कुकरच्या शिट्टीचा जो होल असतो ना, तिथं थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे ते जास्त शिजून बाहेर येणार नाही. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून गॅस ऑन करून आपल्याला 5 शिट्ट्या काढून मस्तपैकी डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे एका टोपावर चाळणी ठेवलेली आहे आणि कुकर ओपन करून बघायचं आहे की आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे की नाही. डाळ व्यवस्थित शिजली असेल की लगेच सगळी डाळ आपण या चाळणीवर काढून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं पाणी खाली निथळून येतं आणि डाळ आपली सुकी होते. त्यानंतर आपल्याला ही डाळ थंड होऊन द्यायची आहे. थंड झाल्यानंतर चमचा, वाटी किंवा पेला घेऊन याला छान स्मॅश करत करत डाळ आपल्याला वाटून घ्यायची. जर आपण गूळ घातल्यानंतर हे पुरण वाटायला घेतलं ना, तर गुळामुळे ते चिकट होतं, हाताला भरपूर चिकटतं आणि आपल्याला वाटण्याला पण त्रास होतो, भांड्याला पण चिकटत राहतं सारखं आणि हात पण दुखून येतात. त्याच्यामुळे असं नक्की करून पहा, ही खूप सोपी पद्धत आहे. तर डाळ आधी वाटून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण साखर आणि वेलचीची जी पूड केलेली आहे ती सुद्धा याच्यामधून वाटून घेतली आहे, कारण वेलचीचे कडक दाणे नको राहायला, त्याने पण पुरणपोळी फाटण्याची शक्यता असते. सो हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून याच्यामधून चाळणीतून काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान वाटली गेलेली आहे डाळ आपली. त्यानंतर गॅसवर एक भांडं तापत ठेवायचं आहे आणि मग आपण जेवढी डाळ घेतली आहे ना, त्याच्या अर्धा आम्ही इथे गूळ घेतलेला आहे. म्हणजे 1/2 किलो डाळीला 125 ग्राम गूळ घेतलेला आहे इथे साधारण, कारण की आम्हाला खरंच खूप कमी गोड खायला आवडतं. तर तुम्हाला नॉर्मल गोड किंवा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गुळाची क्वांटिटी थोडी वाढवू शकता. त्यानंतर आपल्याला हा गूळ जो आहे ना, तो व्यवस्थित यामध्ये वितळून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये खडा नाही राहिला पाहिजे, नाहीतर खडा राहिला तर पुरणपोळी फाटू शकते अगेन आपली. तर त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले हे जे डाळ जी आपण वाटून ठेवलेली आहे ते सगळं मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मस्तपैकी चमच्याने ढवळून ढवळून आपल्याला छान ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वेगळं नको राहायला काहीच. छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वरून थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे, ज्याने छान चव पण येते आणि छान सुगंधही येतो. तर हे घातल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून ना, हे पुरणचं मॉइश्चर जे आहे, पाणी जे आहे ते सुकेपर्यंत आपल्याला हे पुरण परतत राहायचं आहे. आणि हे पुरण जेव्हा व्यवस्थित सुकून तयार होईल ना, तेव्हा हा चमचा आपल्या याच्यामध्ये असा नीट उभा राहील, तर तेव्हा आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. तर आता हे पुरण तयार आहे. याच्यापासून पुरणपोळ्या कशा बनवायच्या हे नेक्स्ट शॉर्टमध्ये अपलोड करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.